एकीकडे विदर्भातील वाढत्या तापमानाची चर्चा असताना दुसरीकडे याच उष्णतेवर मात करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या कुलरूप धोरणाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय। राज्य शासनाच्या मानाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2025-26 मध्ये अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावत 10 लाख रुपयांचं पारितोषिक आपल्या नावे केलं आहे। पुणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांशी स्पर्धा करत अमरावतीने हा मान मिळवणे विशेष उल्लेखनीय आहे। राज्यातील पहिले शहर रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून कुलरूप उपनियम तयार करणारी अमरावती ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे। उष्णता निवारण, शहरांमधील वाढते तापमान कमी करणं आणि सौर परावर्तक छतांद्वारे ऊर्जेची बचत करणं हा या नियमावलीचा मुख्य उद्देश आहे। हे नियम नवीन इमारतींसाठी बंधनकारक करण्यात आले असून ती इमारत परवानगी प्रक्रियेशी जोडले गेले आहेत। तसेच जुन्या इमारतींनी कुलरूप तंत्रज्ञान वापरल्यास त्यांना कर सवलत देण्याची तरतूदही यात आहे। कर विभाग आणि इमारत विभाग यांना एकत्रित करणाऱ्या एका विशेष डिजिटल पोर्टलद्वारे या नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे। ही स्पर्धा 2 टप्प्यात पार पडली। पहिल्या टप्प्यात ऑनलाईन अर्ज सादर करण्यात आला, ज्यामध्ये कुलरूप उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली। या अर्जाच्या आधारे अमरावती महानगरपालिकेची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली। दुसऱ्या टप्प्यात माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सादरीकरण झाले, ज्यामध्ये उपक्रमाची परिणामकारकता, नवकल्पना व अंमलबजावणीची मांडणी करण्यात आली। मुंबईत आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार अमरावती मनपा आयुक्त सौ वर्षा लड्ढा व उपअभियंता हेमंत महाजन यांनी स्वीकारलाय। या अभिनव उपक्रमाची मूळ संकल्पना अमरावतीच्या माजी आयुक्त श्रीमती सौम्या शर्मा IAS यांची होती। या यशामुळे अमरावती शहराच्या पर्यावरणाभिमुख विकासाला मोठी चालना मिळणार असून राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण झालाय। अमरावती महानगरपालिकेचा हा यशस्वी उपक्रम राज्यातील इतर शहरांसाठी एक प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे।